बदलापूर येथील 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराच्या निषेधार्थ तोंडावर काळी फीत बांधून जालन्यातील महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला निषेध। महाविकास आघाडीच्या आंदोलनात आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश टोपे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर सहभागी। 24 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यातील महाविकास आघाडीच्या वतीने तोंडावर काळी फिते बांधून या घटनेचा निषेध करण्यात आला। दरम्यान या आंदोलनात काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी सहभाग घेतला। महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तोंडावर आणि हातावर काळी फिती बांधून घटनेचा निषेध व्यक्त केला। प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, राजेंद्र राग, इक्बाल अहमद खान पाशा, युवा नेते अक्षय गोरंट्याल, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल रशीद, काँग्रेस महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष नंदा पवार, काँग्रेस दलित आघाडीचे दिनकर घेवनदे, माजी नगरसेवक अझर भाई, शिवसेनेचे बाबूमामा पवार, इब्राहिम खान, कलीम भाई वस्ताद, माजी नगरसेवक शेख शकील, काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष शेख वसीम यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मागणी अशी आहे की जे यामध्ये ज्या लोकांचा इन्व्हॉल्व झालेला, ज्या लोकांनी बलात्कार केला, त्या लोकांना फाशी दिली पाहिजे, यासाठी आमचा आज आंदोलन होता। बघितलं तर हा आंदोलन आमचा महाराष्ट्र बंदाचा होता। महाविकास आघाडीचे नेत्याने निर्णय घेतले, पण आता हायकोर्ट मुंबईने त्याला आंदोलन नाही करण्याचा आम्हाला जे स्टेटमेंट दिला, त्यामुळे मी आंदोलन करत नाही, पण फित्या बांधून एका प्रकारे आम्ही निषेध करतोय। एक घटना झाली, या घटनामध्ये मुख्यमंत्रीने जे बालिश विधान केलं, त्याने असं म्हटलं की हा जे बदलापूरमध्ये आंदोलन झाला, लोक जे रस्त्यावर आले, रेल्वे बंद केलं, बदलापूर बंद केलं, की मग हे राजकीय स्टंट, बाहेरचे लोक आले। आता दाखवा मला अशा वेळी कोणी राजकारण करता का? एक दुसऱ्यानंतर ते असं म्हणत दुसऱ्या दिवशी आणखीन एक स्टेटमेंट आला की यापूर्वी जे बलात्कार केलं त्यांना 2 महिन्यात मी फाशी दिले। मला दाखवा असं कुठं आहे का? आतापर्यंत असं देशात कधी झालं की 2 महिन्यामध्ये बलात्कारीला फाशी शिक्षा होती? काही चाइल्डिश बोलायचं। आणि गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस याबद्दल त्याने भ्रम पण काढलेला नाही। आमची मागणी आहे ना, फाशी द्या। माँ की, बेटी की, बहन की किस्मत सुधार दो, जितना प्यार चाहिए उतना प्यार दो, न करो पैरवी अदालत की, हर बलात्कारी को गोली मार दो। सर, आज भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी नारी संरक्षणाची शपथ घेतली। बघा, ज्या शाळेमध्ये हा घटना झाली, ही शाळा कोणाची तुम्हाला माहित आहे ना? त्याच्या मॅनेजमेंट कोणाची होते, कोणाच्या पक्षाच्या पक्षाकडून ते चालवत, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहित आहे। आता शपथ घेऊन काय करणार? जे झाला त्याला तुम्ही कुठं ना कुठं तुमच्या पद्धतीने तुम्ही निषेध केला पाहिजे। मला तर वाटतं मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या प्रकाराबद्दल राजीनामा द्यायला पाहिजे, पण असा न करता आपला काहीतरी वक्तव्य करायचं हे बरोबर नाही।